श्रोतेहो नमस्कार. मी डॉक्टर प्रियांका एम देसाई, आयुर्वेदिक ब्युटी आणि हेअर केअर एक्सपर्ट. तर मागील एका एपिसोडमध्ये आपण हेअर फॉलचे कॉजेस पाहिले. तर आज आपण हेअर फॉलमध्ये काय आहार घ्यायला हवा ते पाहणार आहोत. तर केस गळणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. केस हा अस्थिधातूचा मल आहे असे आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहे. तसेच आयुर्वेदिक काही ग्रंथांमध्ये अस्थिधातूचा उपधातू म्हणूनही केसांचा उल्लेख आलेला आहे. तर केसाच्या 3 स्टेजेस असतात: उत्पत्ती, स्थिती आणि लय. तर उत्पत्ती म्हणजे केसांची उत्पत्ती, स्थिती म्हणजे केस टिकून राहणे आणि लय म्हणजे केस गळणे. या 3 नॅचरल प्रोसेस असतात. पण मात्र अधिक प्रमाणात केस गळण्याचे प्रमाण वाढले, केसाची हेअरलाईन मागे मागे जाऊ लागली आणि केस विरळ होऊ लागले, तर त्याला मात्र आपण हेअर फॉल असे म्हणू शकतो. तर अशा या हेअर फॉलमध्ये काय आहार घ्यायला हवा ते आज आपण पाहणार आहोत. केसांना आपण एक्सटर्नली खूप गोष्टी लावत असतो. हेअर स्पाची क्रीम असो किंवा हेअर मास्क, हेअर पॅक, हेअर ऑइल करतो किंवा कंडिशनर लावतो. तसंच जसं एक्सटर्नली लावतो तसंच केसांसाठी पोषक असा आहार घेणंही तितकंच महत्त्वाचं असतं. त्यामध्ये अस्थिधातूला बल देणारा आणि केसांचे पोषण करणारा असा आहार घेणं महत्त्वाचं असतं. त्यामध्ये पहिलं येतं कॅल्शियमयुक्त आहार. दूध आणि दुधाचे पदार्थ हे कॅल्शियमयुक्त आहारामध्ये येतात. तसेच डेअरी प्रोडक्ट्स, दहीही अत्यंत केसांसाठी उपयुक्त आहे, त्यामुळे तेही खायला हवं. त्यानंतर डिंक आणि खारीक पावडर. डिंक ही तव्यामध्ये तूप टाकून डिंक परतला जातो आणि त्याची लाही होते, ते मिक्सरला लावून बारीक केलं जातं आणि त्यामध्ये खारीक पावडर मिक्स केली जाते. अशा पद्धतीने डिंक आणि खारीक पावडर यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम असतं. त्यानंतर ब्रोकोली, कोबी, फ्लॉवर ह्या भाज्या, जवस भाजून त्याची चटणी बनवू शकतो, त्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम असतं. त्यानंतर दुसरं येतं ते केसांना मजबूती देणारा आणि केसांच्या वाढीसाठी, स्निग्धता आणण्यासाठीचा जो आहार आहे त्यामध्ये ड्रायफ्रूट्स येतात. ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स ह्या ड्रायफ्रूट्समध्ये असतात. त्यामध्ये काजू, बदाम, पिस्ता, अक्रोड, सुके अंजीर, काळे मनुके, खजूर, खारीक यांचा समावेश होतो. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या सीड्स बाजारामध्ये मिळतात. वॉटरमेलॉन, सनफ्लॉवर, पंपकिन, फ्लॅक्सीड म्हणजे जवस आणि तीळ, या सर्व प्रकारच्या तीळ एकत्र करून ठेवल्या डब्यामध्ये भरून आणि त्या रोज डेली थोड्या थोड्या खाल्ल्या तरी अतिशय उपयोग होतो. त्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन आणि मिनरल्स असतात. प्रोटीन हे केसांसाठी अत्यंत गरजेचं आहे. मिनरल्समध्ये मॅग्नेशियम, कॅल्शियम, पोटॅशियम, झिंक, आयर्न यांचा समावेश होतो. त्यानंतर तिसरं आहे प्रोटीन रिच डाएट, म्हणजे प्रोटीनयुक्त आहार हाही केसांसाठी अत्यंत गरजेचा आहे. प्रोटीन हे आपण केसाला एक्सटर्नली अंड्याच्या स्वरूपामध्ये लावतो, म्हणजे अंड आणि दही हे एकत्र फेटून अंड्याचा पांढरा भाग फेटून लावतो. त्या पद्धतीनेच आहारातूनही प्रोटीन जाणं तितकंच गरजेचं असतं. त्यामध्ये व्हेजिटेरियन जे लोक आहेत ते व्हेजमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या उसळी किंवा कडधान्य येतात किंवा छोले अशा प्रकारच्या गोष्टींचा समावेश होतो. आणि नॉनव्हेजमध्ये उकडलेली अंडी, चिकन, मटन, फिश यांचा समावेश होतो. त्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं. त्यानंतर आहे व्हिटॅमिन ई. व्हिटॅमिन ई हे नॅचरल अँटीऑक्सिडंट आहे, जे हेल्दी स्काल्प आणि हेल्दी हेअर यासाठी अत्यंत गरजेचं आहे. केसांच्या वाढीसाठी ही व्हिटॅमिन ई उपयुक्त आहे. त्यामुळे बऱ्याचदा खोबरेल तेल म्हणजे कोकोनट ऑइल, त्यामध्ये व्हिटॅमिन ईची कॅप्सूल मिक्स करून केसांच्या मुळाशी लावलं जातं. तसेच हेअर स्पामध्येही व्हिटॅमिन ईची कॅप्सूल वापरली जाते. म्हणजेच काय तर एक्सटर्नली आपण यूज करतो व्हिटॅमिन ई, तसंच पोटामध्ये म्हणजेच आहारातूनही जायला हवं. त्यामध्ये मग राजगिरा लाडू, शेंगदाणा लाडू, तिळाचा लाडू येतो. पण हा लाडू बनवताना आपण सेंद्रिय गूळ वापरून बनवावा, कारण सल्फरयुक्त साखर ही शरीराला हानिकारक असते, हे आपण मागील एका व्हिडिओमध्ये पाहिलंच आहे. त्यामुळे सेंद्रिय गूळ वापरून हा आपण लाडू बनवावा. त्यानंतर येतं जवसची चटणी. ह्यामध्ये व्हिटॅमिन ई असतं, म्हणजे जवस, फ्लॅक्सीड मागे सांगितल्याप्रमाणे. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारची कडधान्येही येतात व्हिटॅमिन ईसाठी. त्यामध्ये मटकी, मसूर, तूर यांचा समावेश होतो.
त्यानंतर आहे व्हिटॅमिन सी. व्हिटॅमिन सी ही केसांच्या वाढीसाठी, केस न तुटता मजबूत होण्यासाठी ही व्हिटॅमिन सीची गरज असते. त्यामध्ये ऑर्गॅनिक आवळा कँडी असेल किंवा मोर आवळा असेल ऑर्गॅनिक, किंवा ताजा आवळा असेल तर अधिकच चांगलं. त्यानंतर फ्रूट्समध्ये बोलाल तर संत्री, मोसंबी ह्यामधूनही व्हिटॅमिन सी मिळतं. लिंबू सरबत घेऊ शकता तुम्ही. हे झालं व्हिटॅमिन सी. त्यानंतर हिमोग्लोबिनची कमतरता असेल तरीही आपल्याला हेअर फॉल होतो. त्यामुळे हिमोग्लोबिन रिच डाएट, हिमोग्लोबिन वाढवणारा जो डाएट आहे तो आपल्याला आहारामध्ये घ्यायचा आहे. त्यामध्ये शेंगदाणा लाडू असेल, शेंगदाण्याची चिक्की असेल, सुके अंजीर असेल, टोमॅटो, गाजर, बीट येऊ शकतं. मग अशा प्रकारचे हिमोग्लोबिन वाढवण्यासाठीचा आहार घेतल्यानंतर केसांचे पोषण ऑटोमॅटिक होते. त्यानंतर ड्रायफ्रूट्स घेऊ शकता, बदाम, खारीक किंवा खजूर घेऊ शकता, त्यानेही हिमोग्लोबिन वाढतं. वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आहारामध्ये घेऊ शकता, लाल माठ घेऊ शकता. आणि सर्वात महत्त्वाचं पालक. पालकमध्ये लोह, अ जीवनसत्व आणि क जीवनसत्व भरपूर प्रमाणामध्ये असतं. त्यामुळे पालकचा सूप बनवू शकता किंवा पालक भाजीही तुम्ही आहारामध्ये घेऊ शकता. म्हणजेच काय तर एकूण आपण हा केसांच्या पोषणासाठीचा आहार आपण पाहिला. पण हा प्रत्येक व्यक्तीला, म्हणजे प्रत्येक व्यक्तीनुसार ह्याचा पर्सनलाइज डाएट प्लॅन असतो. कारण हा जो आहार मी सांगितला तो सर्वसामान्य, म्हणजे सामान्य असा आहार आहे. तर प्रत्येक व्यक्तीची प्रकृती कशी आहे, तिच्यामध्ये लक्षणाची तीव्रता कशी आहे, हेअरफॉल किती प्रमाणात होत आहे, यावर पर्सनलाइज डाएट प्लॅन ठरतो. तसेच ट्रीटमेंटही ठरते. म्हणजेच काय, समजा एखाद्या व्यक्तीला हेअरफॉल ही आहे, कॉन्स्टिपेशन ही आहे, हेअरफॉल ही आहे, ॲसिडिटी आहे, हेअरफॉल ही आहे आणि IBS ही आहे. म्हणजेच काय, इरिटेबल बॉवेल सिंड्रोम. ह्यामध्ये जुलाब होत असतात. त्यामुळे आत्ताच सांगितल्याप्रमाणे पालक सूप जर त्या व्यक्तीनं घेतलं तर ऑलरेडी जुलाब होत असतात आणि परत पालक सूप, त्यामुळे जुलाब वाढतात. म्हणजे हेअरफॉलसाठी उपयुक्त आहे म्हणून आपण पालक सूप घेणार, पण इकडे IBS वाढणार. म्हणूनच महत्त्वाचा एक आहे सजेशन की कोणत्याही आयुर्वेदिक तज्ज्ञ अशा वैद्यांचा सल्ला घेऊनच पर्सनलाइज डाएट प्लॅन आपण घ्यायला हवा. अशा पद्धतीने आज आपण हेअरफॉलमध्ये काय काय आहार नियोजन करायला हवं हे पाहिलं. तर अशाच नवनवीन व्हिडिओसहित परत भेटत राहू. तोपर्यंत रजा घेते. धन्यवाद.